झालं. तर गाईज आपण सो गाईज बिग प्लेअर व्यू पॉईंट मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण गोल्डची 1 आवर्स ची स्ट्रॅटेजी बघणार आहे. तर बघू शकता तुम्हाला 1 आवर्स लेवल मधली एक स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला रिव्हील करणार आहे. तर तुम्ही मस्त अशा प्रकारे बघायची आहे गोल्डची स्ट्रॅटेजी 1 आवर्स कॅन्डलची. मी सगळे डिलीट करतो. ओके, फ्रेश झालेलं आहे सगळं. तर 1 आवर्स आपण गोल्डमध्ये आपण तुम्हाला मस्त स्ट्रॅटेजी जाणार ना SMC ना सिटी ओनली कॅन्डलस्टिक स्ट्रॅटेजी आपण रिव्हील करणार तुम्हाला. तर तुम्हाला 1 आवर्स लेवलवरती स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपण 1 मंथ पासून मे ते 1 जून पर्यंत आपण ॲनलाइज करायचं आहे 1 आवर्स मधलं. बघू शकता. एप्रिल मे 1 मे पासून आपण बघणार आहे. तर बघू शकता हा 1 मे आला आहे या लेवलला. 1 मे. तर 1 मे पासून आपण 5:30ची कॅन्डल आपण घेणार आहे. 4:30, 5:30. 5:30च्या कॅन्डलचा आपण हाय लो मार्क करायचा आहे. ही 5:30ची कॅन्डल आहे. त्याचा हाय आणि लो मार्क करायचा आपण. बघू शकता सर्वजण. एक मिनिट मी मोठं करतो. कॅन्डल आपल्याला फॉर्म अशी दिसायला पाहिजे मोठी. ह्या लेवलला आपण मार्क करणार आहे 5:30ची कॅन्डल. पुढेपर्यंत आपण मार्क करायचे आहे हाय लो. तर आपण हाय लो मार्क केलेला आहे आणि फिबोनाची आपण लेवल मार्क करायचे आहे इथून इथपर्यंत. तर बघू शकता फिबोनाची सेटिंग तुम्हाला सांगतो. फिबोनाची सेटिंग काय आहे. सेटिंग मध्ये गेलो. 0, 1, 0.75 आणि 0.25 या सेटिंगचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे सर्वांनी. ओके करायचा आहे. तर 1.5ला आता 5:30ची कॅन्डल ही आहे. तर ह्यानं 5:30च्या कॅन्डलचा लो तोडलेला आहे. लो तोडलेला आहे तर आपला ट्रेड असा येणार सेल साईडला. तर 1 तारखेला काय आपल्याला ट्रेड भेटलेला नाही. बघू शकता तुम्ही. सेल साईडसाठी 60 प्राइस आहे. तर 25ला लेवलला आपलं मार्केट का आलेलं नाही. सो या दिवशी आपला ट्रेड नाही झालेला. तर आपण नेक्स्ट डे बघायचा 2 तारखेला. 2 तारखेला 5:30ची कॅन्डल बघायच्या. 4:30, 5:30 हाय लो. ह्याचा हाय आणि ह्याचा लो मार्क करायचा आणि फिब लेवल आपण यात टाकायचे आहे. फिबोनाची लेवल मार्क करायचं आपण. तर 75ला मार्केट आलेलंच नाही. 4:30. तर ह्या लेवलला मार्केट काही आलं नाही 1 आवर्सच्या लेवलला. तर हा ट्रेड आपला होणार नाही 2 तारखेला. पण हा 1 मे आहे का. एक मिनिट. सॉरी आपलं जरा चुकलेलं आहे. सो एक मिनिट. AM PM मध्ये जरा मला कन्फ्युज झालेला आहे.
तर आपण ह्या लेवलला आलेला मार्केट टच झाले. तर ह्या लेवलला आपला पहिला एसएल गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. 1:2 चा रेशो घ्यायचा आपण. 1:2 ते सेल गेलेला आहे. तर आपण नेक्स्ट डे बघायचा आहे, 2 तारखेला. 1 तारीख, 2-3 तारखेला सॅटर्डे संडे असणार, तो आपण डायरेक्ट 4 तारखेला बघायचा आहे. 5:30च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आपल्याला. 5:30 AM चा हा हाय आणि हा लो. आणि आपण अशी फिक्सची लेवल डाऊन साईडला मार्केट गेलेला आहे. तर आपण फिक्सची लेवल अशी इथे ड्रॉ करणार आहे. तर ह्या लेवलला मार्केट का आलेलं नाही, सो 4 तारखेला आपला ट्रेड झालेला नाही. 5 तारखेला बघायचं आपल्याला. तर 5 तारखेला 5:30ची कॅन्डल आपण मार्क करायचा हाय लो. हा हाय आणि हा लो मार्क करा आपल्याला. फिफ्थची लेवल मार्क करायचा आपल्याला. या लेवलपासून या लेवलपर्यंत अप्पर साईडला. तरी पण या लेवलला काय मार्केट यायला नाही, सो 5 तारखेला पण आपला ट्रेड झालेला नाही. सो 6 तारखेला बघू आपण. 6 तारखेला पण आपल्याला भेटणार नाही. 7 तारखेला बघू. 7 तारखेला आपल्याला भेटलेला आहे ट्रेड. बघू शकता सेटअप आपला कसा वर्क होते. ज्यावेळी ट्रेड भेटणार ना त्यावेळी आपल्याला सेटअप भेटत नाही. तर एक दिवसातून आपल्याला एकच ट्रेड घ्यायचा आहे, तर आपल्याला रॅली खूप मोठी कॅप्चर करता येते. 1 आवर्सच्या लेवलला म्हणजे मस्त आपल्याला. आता अप्पर साईडला गेले मार्केट, होऊ शकता. आपल्याला 1 तारखेपासून डायरेक्ट 7 तारखेला ट्रेड भेटलेला आहे आणि एक एसएल गेलता आपला ह्या लेवलला. किती? हा, 1 तारखेला एसएल गेलता 65 वीकचा. तर आपल्याला डायरेक्ट 7 तारखेला ट्रेड भेटलेला आहे, होऊ शकता तुम्ही. 1 महिन्याचा अनालिसिस मी तुम्हाला करून दाखवत आहे. 7 तारखेला ट्रेड भेटलेला आहे. 0.25च्या लेवलला आपला एक बाईंगची ऑर्डर आणि बरोबर ह्या रेड लेवलला आपला स्टॉप लॉस एक 80 बिपचा, बरोबर 84 बिपचा. आणि टार्गेट 1:2, म्हणजे ऑलमोस्ट आपलं टार्गेट 1:2 मिळावर येते ना. 1:2 हा, 8:16. ओके, बघू शकता आपण प्रॉफिटेबल मध्ये आलेला आहे. 2च ट्रेड भेटल्यात आपल्याला आठवड्यात. बघा ट्रेड कशी आपल्याला हे करायचं. एक एसएल गेला आणि एक टार्गेट हिट. तर आपली 8 तारखेला बघायचा आहे. 8 तारखेला पण 5:30ची कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आहे. 5:30ची कॅन्डल आहे, सॉरी ह्याच्यावरती आहे. आणि 5:30ची कॅन्डल आहे, त्याचा हाय आणि याचा लो मार्क करायचा आपल्याला. फिबोनाची लेवल येते आपली, रिटर्न फिबोनाची लेवल मार्क करायची आहे. आणि आपला डेट असा येणार आहे 25च्या लेवलला आपला मार्केट रिट्रेसमेंट झालं.
बरोबर 90 पिपचा स्टॉप लॉस. बफर ठेवायचा थोडासा, एक 10 पिपचा. आणि बरोबर 1:2चं टार्गेट आपल्याला अचीव झालेलं आहे इथं, बघू शकता तुम्ही. मस्ताचा ट्रेड आपल्याला भेटलेला आहे. 10 पिपचा सेल ठेवायचा आपल्याला. टार्गेट 1:2, 200 पिपची रॅली आपल्याला इथे कॅप्चर करायला मिळालेलं आहे 8 तारखेला. तर आपल्याला 8 तारखेला आहे, 11 तारखेला बघायचं आपल्याला. 9-10ला ऑलमोस्ट आपल्याला हे विकेंड असणार. ही 5:30ची कॅन्डल आहे. तर या 5:30च्या कॅन्डलचा आपल्याला हाय आणि लो मार्क करायचा आहे. मार्केट सेल साईडला इंटरेस्टेड आहे, मग आपल्याला सेल साईडला आपल्याला ब्रेकआउट झालेला आहे मार्केट. तर आपल्याला वरून खाली फिबोनाची लेवल वाढायची आहे. हे बघा, वरून खाली आपण वाढलेलं आहे. इथं कॅन्डल क्लोज झाली. सेकंड कॅन्डल आपली एंट्री. स्टॉप लॉस हा एक 11 पिपचा स्टॉप लॉस. थोडासा आपण दुसरा ठेवायला 12 आणि 1:2 टार्गेट. बघा, एजी मध्ये मार्केटनं 1:2चं आपल्याला टार्गेट अचीव दिलेलं आहे इथं 11 तारखेला. तर आपण 12 तारखेचं बघायचं आहे. 12 तारखेला आपल्याला 5:30ची कॅन्डलची हाय लो मार्क करायचा आहे. बघू शकता स्ट्रॅटेजी किती सोपी आहे आपली. हे असं कोण सांगत नाही मार्केटमध्ये. तुम्हाला एका महिन्याचा अनालिसिस मी तुम्हाला सांगत आहे. सॉरी. तर या लेवल आपण घेतलं, या लेवलपासून एक फिबोनाची मार्क, या लेवलपासून इथून इथं. तर खालच्या साईडला आपल्याला ब्रेकआउट दिलेला मार्केटनं. तरी ह्या लेवलला काय मार्केट आलेलं नाही. सो 12 तारखेला आपला ट्रेड काय भेटलेला नाही. 13 तारखेला बघू. 13 तारखेला 5:30ची कॅन्डल आहे ही. लो डिपेंड झालेला आहे मार्केटमध्ये. त्याचा हाय लो मार्क करायचा आहे. बघा 1 आवरची कॅन्डल आहे, बघू शकता तुम्ही. 1 आवरच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आपल्याला. तर 50 लेवल आहे. 50 लेवलला आपण हाय लो असा मार्क इथं वाढलेला आहे खाली. तर मार्केट काय या लेवलला आलेलं नाही या दिवसात. 14 तारखेला 12, 13, 14ला विकेंड असणार. 14 तारखेला काय आपलं सॉरी 13 तारखेला काय या लेवलला मार्केट आलेलं नाही. होऊ शकता 0.25च्या लेवलला मार्केट टच झालेला नाही. तो आपला ट्रेड आपल्याला एक्झिक्यूट करता येणार नाही, कारण की आपल्या सेटअपमध्ये बसत नाही. तर 14 तारखेला आपल्याला बघायचं आहे 5:30ची कॅन्डल. 14 तारखेला 14 तारखेला इथं हाय आणि हा लो मार्क करायचा आहे. तर मार्केटनं इथं बघू शकता तुम्ही, मार्केटनं बरोबर खालच्या साईडला क्लोजिंग दिलेलं आहे. 5:30च्या कॅन्डल नंतर एक 6:30ची कॅन्डलची 6:30ची कॅन्डल क्लोज झाली की आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. तर इथून आपण 50 लेवल मार्क करणार आहे, या लेवलपासून खाली इथून इथंपर्यंत.
तर आपल्याला सेलिंगचा ट्रेड भेटलेला आहे. 25च्या लेवलला टच झाली की आपण डायरेक्ट प्लॅन एक्झिक्यूट करायचा. स्टॉप लॉस आपला इथं निघतं एक 10 पिपचा स्टॉप लॉस आपला 90 पिपचा स्टॉप लॉस, टार्गेट 152. मस्त असं एजी मध्ये अचीव झालेलं आहे. एजी मध्ये बघू शकता तुम्ही 152 टार्गेट आपलं एजी मध्ये अचीव झालेलं आहे. 90 पिपचा स्टॉप लॉस बघू शकता. इझी मध्ये असं अचीव झालेलं आपलं 152चं टार्गेट किती 14 तारखेला. 13 तारखेला ट्रेड भेटला नाही, 14 तारखेला भेटला. बघू शकता. तर डायरेक्ट आपण 15 तारखेचं बघूया ना. 5:30ची कॅन्डल ही आहे. तर 5:30च्या कॅन्डलनं डायरेक्ट रेकॉर्ड दिलेला आहे. मी काय मार्क करत नाही वरचा, डायरेक्टली फिबोनाची लेवल मार्क करतो इथून इथं. तर 5:30च्या कॅन्डलला डायरेक्ट खालच्या साईडला रेकॉर्ड दिला आहे 15. सो आपल्याला 15 तारखेला ट्रेड भेटलेला नाही. तर 16 तारखेला बघू. 16 तारखेला ही 5:30ची कॅन्डल आहे. तर डायरेक्ट कॅन्डलला हाय ब्रेक केलेला आहे कॅन्डलचा. फिफ्थची लेवल घेणार आपण 5:30च्या कॅन्डलची आणि इथून इथं मार्क करणार आहे. मार्किंग असं पुढेपर्यंत असेल. हाय ब्रेक केला. तर 18 तारखेला आपल्याला 25च्या लेवलला काय मार्केट आलेलं नाही. तर आपला या सेटअपवर काय आपल्याला ह्या सेटअपनुसार आपल्याला ट्रेड भेटलेला नाही. तर इथे काय आपला सेटअप झालेला नाही पूर्ण, तर आपण इथं ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही. बघू शकता तुम्ही 18 तारखेला. 19 तारखेला बघू. 19 तारखेला 5:30ची कॅन्डल आहे. तर त्यांना खालच्या साईडला ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपण 50 लेवल मार्क करू. तर इथून हा या लेवलला. तर मार्केट काय त्या लेवलला आलेलं नाही 19 तारखेला. तर आपण इथं पण आपला सेटअप फेल झालेला आहे. तर आपण 20 तारखेला आपण बघू. 20 तारखेला 5:30ची कॅन्डल, त्यांना लो ब्रेक केलेला आहे मार्केटला. तर आपण सेलची पोझिशन एक्झिक्यूट करणार आहे. 25च्या लेवलला टच झालं मार्केट. ट्रेड हा असा असणार आहे. 45चा 145चा एस एल आणि 152चं टार्गेट. तर मार्केटनं काय दिलेलं नाही, तर आपला एस एल घेतलेला आहे. बघू शकता 20 तारखेला आपला एस एल गेलेला आहे. 2 दिवस ते सेटअप भेटलेला आहे. तर इथं 45चा एस एल गेलेला आहे 145चा. तर आपण डायरेक्ट 21 तारखेला बघू. 21 तारखेला 3, 4:30, 5:30ची कॅन्डल आहे. तर हाय ब्रेक केलेला आहे 5:30च्या कॅन्डलला. तर आपण हाय आणि लो मार्क करूया. तर सेकंड कॅन्डलला आपला इथे सेल घेतलेला आहे डायरेक्टली. तो बघू शकता तिथे 2 दिवस सलग सेल गेला. असं नाही की कुठलीही स्ट्रॅटेजी आपण हाय वर्क करा 100% वर्क करायचा कधीच होत नाही. तर बघू शकता इथे सेल गेलेला आपला 80 पिपचा 85 पिपचा 21 तारखेला. आणि 22 तारखेला बघू.
22 तारखेला 5:30ची कॅन्डल. तर मार्केटनं लो घेतलेला आहे, लो ब्रेक केलेला आहे मार्केटनं 5:30च्या कॅन्डलचा. तर आपण फिबोनाची लेवल मार्क करणार आहे. आपल्याला सेकंड कॅन्डलला एंट्री भेटली. स्टॉप लॉस हा 11 पिपचा, टार्गेट 1:2. इथं आलेला आहे. तर इथलं आपला एस एल झालेला आहे. सलग एस एल गेलेले आहेत बघा, 1 2 3. तर आपण नेक्स्ट डे बघा, 25 मेला 5:30ची कॅन्डल लो ब्रेक झालेला आहे. फिफ्टी लेवल बघू. साडेपाचशे लो ब्रेक. तिथून इथं आपण फिबोनाची लेवल वरली लो ब्रेक झालेला आहे. तर आपल्याला इथून सेलचा ट्रेड भेटला. या लेवलपासून आपण एक सेलचा प्लॅन करणार आहे. 1:2 आपलं टार्गेट असणार आहे. इथं आपला टार्गेट हिट झालेला आहे 1:2. होऊ शकता तुम्ही बघा, 140 टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. तर इथं आपला हा एस एल कव्हर झालेला आहे. तर आपण इथं बघूया या दिवशी 26 तारखेला आपण 5:30ची कॅन्डल लो मार्क करायला. तर इथून आपण 50 लेवल वरली. तर आपल्याला इथे सेलचा ट्रेड भेटलेला आहे. बरोबर पिन पॉईंट एंट्री भेटली. एक 11 पिपचा आहे सेल आणि 1:2 टार्गेट होऊ शकता. 200 पिपचं टार्गेट आहे. 220 पिपचं टार्गेट आपल्याला भेटलेलं आहे इझीमध्ये. आपले इथे 2 एस एल तरी आपली कव्हर झालेले आहेत. आपण प्रॉफिटेबलमध्येच राहणार आहे. स्ट्रॅटेजी किती पर्सेंट आपण रेशो निघते बघायचं आपण लास्टला. 27 मेला आपण बघायचं आहे 5:30ची कॅन्डल. ही 5:30ची कॅन्डल आहे, तर त्यानं लो तोडलेला आहे मार्केटचा. तर आपण 50 लेवल घेणार आहे. या लेवलपासून या लेवल आपण मार्क करणार आहे. थोडंपर्यंत मार्क करू आपण. बरोबर आपल्याला पिन पॉईंट एंट्री भेटलेली आहे. आपला बरोबर एक 5 पिपचा एस एल आहे, 5.5चा आणि 1:2 टार्गेट. तर बघू शकता 110 पिपचा आपल्याला टार्गेट मिळालेला आहे इथं इझी मध्ये. तर आपण नेक्स्ट डे बघूया 5:30. तर लो तोडलेला आहे मार्केटनं 5:30चा. तिथून जाऊन 50 लेवल मार्क करणार आहे लेवलकडे. तर आपला या लेवलला सेल गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथून इथं 60 पिपचा सेल गेलेला आहे. वन इस टू टार्गेट.
बघा 1 तारखेला आलेला 1 जूनला. तर 1 जूनला एक ट्रेड असणार आपण लो मार्क करायचा आहे. 5.5 कॅन्डल लो तोडलेला आहे. तर आपण 50 लेवल घेणार आहे. इथून इथं मार्क करणार. आपल्याला ट्रेड भेटलेला आहे या लेवलला. सो 1 तारखेला काय आपला ट्रेड भेटलेला नाही आपल्याला. तर बघू शकता आपण रेशो किती निघलाय. तर 1 तारखेपासून आपल्याला बघू शकता इथे काय 1 तारखेला ट्रेड भेटलेला नाही. 2 तारखेला 2 तारखेला 1 मिनिट. 1 मेला आपल्याला इथे सेल गेलेला आहे बघू शकता. 2 तारखेला डायरेक्ट 4 तारखेला बघू. 4 तारखेची 5:30ची कॅन्डल इथं आहे. तर मार्केटनं हाय ब्रेक केलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही 4 तारखेला मार्केटनं लो ब्रेक केलेला आहे. जर आपल्याला इथं ट्रेड भेटलेला नाही 4 तारखेला, म्हणजे एक सेल गेला आपला इथं 1 तारखेला. डायरेक्ट आपल्याला 7 तारखेला ट्रेड भेटला. इथे एक टार्गेट हिट, इथे एक टार्गेट हिट, 2 टार्गेट, 3 टार्गेट, 3 टार्गेट आणि इथे आपल्याला ट्रेड भेटला नाही. 4 टार्गेट, 4 टार्गेट आणि 18 तारखेला काय आपल्याला बायचा काय ट्रेड भेटला नाही. 4 टार्गेट, 2 सेल, तर 3 सेल, 4 सेल, 5 टार्गेट, 6 टार्गेट, 7 टार्गेट. तर सेल गेलेला आहे. ते किती 5 सेल. तर सेलचा प्लॅन त्याच्या ट्रेड भेटला नाही. तर आपल्याला ही स्ट्रॅटेजी 50% तरी वर्क करते मार्केटमध्ये. होऊ शकता तुम्हाला 50-70% वर्क झालेलं आहे मार्केटमध्ये. तर मे मधला आपण डाटा पण अनालाइज केलेला आहे बघू शकता इथून इथेपर्यंत. सो स्ट्रॅटेजी कशी गेली वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला SNCवर सांगणारच आहे. ती पण चांगलीच आहे 15 मिनिट कॅन्डलवर. सो इथंच थांबतो मी.